हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुळदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो. मित्रांनो, वान नक्षत्र, तिथी, योग व करण या 5 अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तुशास्त्रानुसार असावी. देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात. प्रातःकाळ कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबात इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी. तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांग आजचे मी आपणास सांगत आहे. कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो. मित्रांनो, आज दिनांक 13 फेब्रुवारी 2024, शालिवान शके 1945, संवत्सर शोभान, आणि उत्तर ऋतू शिशिर, मास माघ, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे. दुपारी 2 वाजून 43 मिनिटानंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे मित्रांनो. नक्षत्र मित्रांनो उत्तरा भाद्रपदा नक्षत्र आहे. दुपारी 12 वाजून 35 मिनिटानंतर रेवती नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो साध्य योग आहे. मध्यरात्री 11 वाजून 4 मिनिटानंतर शुभ योगाला सुरुवात होईल. कारण मित्रांनो विष्टीकरण आहे. दुपारी 2 वाजून 43 मिनिटानंतर भवकरणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 1 वाजून 22 मिनिटानंतर बालवकरणाला सुरुवात होईल मित्रांनो. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य मकर राशीत असेल, चंद्र मीन राशीत, गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे असेल मित्रांनो. सूर्योदय सकाळी 7 वाजून 9 मिनिटांनी असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6 वाजून 37 मिनिटांनी असणार. मित्रांनो, आता आपण या पंचांगाच्या आधारे आजच्या पूजेसाठी लागणारा जो संकल्प आहे, थोडक्यात तो आपण आता या ठिकाणी सोडणार आहोत. यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाचे पाकळी आपण घेऊ शकता आणि लगेच आपल्याला हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे मित्रांनो. हरोम शिव शिव शंभो रात्नय प्रवर्त मानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगी प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1945 प्रभादी षष्टी संवत्सरामध्ये शोभन नाम संवत्सरे उत्तरायणे शिशिर ऋतू माघ मासी शुक्ल पक्षे मंगळवार वासरे उत्तरा भाद्रपद नक्षत्रे साध्य योग्य विष्टी करणे चतुर्थी शुभ तिथो वीर गोत्रात उत्पन्न मी कडापा मूळ पात दुरित क्षय द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर इत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर जे काही संकल्पाचे पाणी आहे ते आपण समोरच्या तावनात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 12 वाजून 35 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे मित्रांनो आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे. या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करायचा आहे. तेव्हाच आपली जी सेवा आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, यानंतर आपण पाहूया मुहूर्त विभाग. यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 14, 18, 24, 26, 28, 29 मार्च दिनांक 3, 6, 7.
डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 14, 18, 19, 20, 21, 22, 27. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 14, 18, 19, 21, 26, 27, 29. मार्च दिनांक 3 आणि 7. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 14, 15, 19, 21, 22, 28, 29. गृहप्रवेशासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 14, 19, 21, 22, 26, 29 मार्च दिनांक 3 आणि 7. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया. यात उपनयन करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 19, 20, 26, 27, 29. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 13, 17, 18, 24, 26, 27, 28, 29 मार्च दिनांक 3, 4 आणि 6. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 19, 21, 22, 26, 29 मार्च दिनांक 7. भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 14, 15, 16, 24 मार्च दिनांक 6. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला अगर करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 14, 19, 21, 22, 26, 29 मार्च दिनांक 3. पण या प्राणप्रतिष्ठेमध्ये आपल्याला एक लक्षात घ्यायचे की भगवान विष्णू किंवा त्यांच्या अवतारांची प्राणप्रतिष्ठा मूर्तीची सोडून इतर सर्व देवी देवतांची आपण प्राणप्रतिष्ठा करू शकता विधिवत ब्राह्मणाच्या माध्यमातून, पंडिताच्या माध्यमातून. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कॉमेंट्स बॉक्समध्ये मला विचारावे किंवा पंचांग धारकास किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा आणि मगच मुहूर्ताची तारीख आपल्या जन्मकुंडलीनुसार निश्चित करावी. मित्रांनो, या मुहूर्ताशिवाय आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो दुपारी 3 वाजेनंतर चांगला दिवस आहे तोपर्यंत नाही मित्रांनो, पंचांग शुद्धी नाही. तेव्हा गणपती बाप्पाचे आगमन किंवा प्राणप्रतिष्ठा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला शुभ मुहूर्त पाहूनच करायला हव्यात आणि तिथी संपण्याच्या आधी करायच्या आहेत मित्रांनो, हे लक्षात घ्या. दिनविशेष आणि त्यातही विधिवत पंडितामार्फत प्राणप्रतिष्ठा करायची. असे नाही की मूर्ती आपण घेऊन आलो बाजारातून आणि तशीच आपण पाटावर किंवा भल्या मोठ्या आलिशान अशा मखरामध्ये तिला ठेवल्या आणि पंचोपचार पूजा केली आणि झाली प्राणप्रतिष्ठा गणेशाची, असं नाही मित्रांनो. हा फक्त शो दुकानात जी ठेवलेली मूर्ती आहे किंवा आपल्या घरी, यात काही फरक राहणार नाही. जर तिच्यामध्ये आपण प्राण ओतला नाही किंवा त्याला जीवित नाही केले त्या मूर्तीला, तर त्याचा काही उपयोग होणार नाही मित्र, फक्त देखावा होतो. तर असे न होता आपल्याला गणेशाचा पूर्णपणे आशीर्वाद मिळायला हवा. आपले जीवन अधिक सुखमय, शांतमय आणि धनधान्यांनी समृद्ध व्हावे यासाठीच आपण हे व्रत वैकल्य जे आहे, सणवार हे करत असतो मित्रांनो, हे लक्षात घ्या. नुसत्या लोकांना दाखवण्यासाठी नाही मित्रांनो, दिनविशेष मध्ये हेच महत्वाचे आहे की श्री गणेश जयंती आहे आणि अंगारक योग आहे, विनायक चतुर्थी आहे. आता यामध्ये विनायक चतुर्थी म्हटल्यानंतर जे लोक व्रत करत असतील त्यांनी त्याप्रमाणेच करायचं आहे, वाटवायचा नाही उपास. दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास सोडायचा असतो. अंगारकी योग असल्यामुळे हा वर्षातून 2 वेळा जो येतो तो तसा योग आहे. त्यामुळे हे पवित्र 2-3 ज्या गोष्टी आलेल्या आहेत एकाच ठिकाणी, त्यामुळे या तिथीला जास्त महत्व आलेले आहे मित्रांनो. रवी मकरेतून कुंभेत राशांतर करत आहे. त्याचा पुण्यकाळ सकाळी 9:19 ते दुपारी 3:43 आहे. हे लक्षात घ्या मित्रांनो. या काळात आपण रवी संबंधी काही मंत्र जप म्हणा किंवा दानधर्म आपण अवश्य करू शकता. तसेच गणेशाच्या पूजामध्ये आपल्याला तिळाच्या लाडवाचा समावेश अवश्य करायचा आहे आणि तो त्याला नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. नंतर मित्रांनो 14:43 अर्थात 2:43 भद्रा योग आहे. त्यामुळेच 3 वाजेनंतर हा शुभ दिवस सुरू होणार आहे आणि त्यानंतर दत्त योग आहे. हा फक्त जनन शांतीच्या संबंधितच आहे मित्रांनो. जे बालके जन्म घेतील या काळानंतर
वेळेनंतर तर त्यांची आपल्याला शांती ही 12व्या दिवशीच मुहूर्त न पाहता आपल्याला ती करायची पंडिताच्या माध्यमातून मित्रांनो राहत्या घरी विधिवत करायचे हे लक्षात घ्या मित्र. कारण त्यानंतर मग मुहूर्त काढता येत नाही. कारण जुन्या पंचांगात हे मुहूर्त दिलेले नसतात. चतुर्थी आणि पंचमी ह्या दोन्ही तिथीचे श्राद्ध कर्म आहे ते एकत्र आपण चतुर्थी किंवा पंचमीच्या तिथीवर जर आपले पूर्वज आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करायचे आहे मित्रांनो हे लक्षात घ्या मित्रांनो. आणि विधिवत करायचे अपराह्न काळी करायचे पिंडदान युक्त करायचे हेही लक्षात घ्या. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा कुठेही आपण करू शकता पण करणं महत्वाचं आहे मित्रांनो. तेव्हाच आपल्याला पितरांचे आपले आशीर्वाद मिळतील मित्रांनो आपल्याला आणि आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. अग्नी पृथ्वीवर सायंकाळी 17:45 अर्थात 5:45 हजर आहे. तोपर्यंत नाही मित्रांनो हे लक्षात घ्या. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ करायचे असेल तर यावेळी नंतरच आपण ते करू शकता. त्याआधी जे रेग्युलर आहेत तेच आपण करू शकता. राहू काळ मित्रांनो सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. या काळात जर आपली महत्वाची कामे रखडत असतील होत नसेल पूर्ण तर ती राहूच्या प्रभावामुळे. त्यामुळे तिथून काढून हे काम जे आहे आपल्याला इतर वेळेमध्ये पूर्ण केले पाहिजे मित्रांनो. तेव्हाच आपल्याला आपल्या कामात यश प्राप्त करता येईल. कारण राहूचा प्रभाव आपल्यासाठी योग्य दिसत नाही म्हणून आपले काम होत नाही. हे लक्षात घ्या मित्रांनो. संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड जे असते ते संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेच्या फळ पूजा करण्यास लवकर प्राप्त होते. आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो. कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करविता आपणच असतो. लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथेच संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरि ओम. महादेव.